नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शिवजयंती निमित्त गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती निमित्त 19 फेब्रुवारी रोजी गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पेण येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, माजी नगरसेवक संतोष पाटील, उद्योजक प्रशांत पाटील, उद्योजक रफिक जटाम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले। या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे रुग्णांसाठी मोफत ईसीजी, मोफत औषधे, मोफत रक्त तपासणी होय। पेण तालुक्यातील अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील व पत्रकार विजय मोकल यांनी सर्व रुग्णांना व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या व गॅलेक्सी हॉस्पिटलने शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले। गॅलेक्सी हॉस्पिटलचे डायरेक्टर रत्नदीप गवळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगून महाराज त्यावेळी आपल्या रयतेच्या आरोग्याची कशा पद्धतीने काळजी घेत होते हे सांगितले। तसेच आपल्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना सुरू झाली असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील, पेण। जेवढे तुमच्या लोकांचे प्रश्न असतील ना, पत्रकारांच्या माध्यमातून आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ते आम्हाला विचारले जातात। खूप वेळा तुमच्या कुठल्याही शंका असतील, ट्रीटमेंटच्या बाबतीत असू द्या नाहीतर लास्टला बिलाच्या बाबतीत असू द्या, पण त्यावेळेस हमखास पत्रकारांचे फोन येतात, लोकप्रतिनिधींचे फोन येतात, त्यावेळेस त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं असतं। पण आज खास मी संतोष दादांना, कमलेश भाऊंना सगळ्यांनाच म्हणलं तुम्ही सर्व पत्रकार बांधव आज आवर्जून या, जेणेकरून महात्मा फुलेमध्ये काय काय योजना बसतात त्यांची वाटलं डिटेल आपण एक लिस्ट पण बनवू, ती लिस्ट पण तुमच्याकडे देऊ, जेणेकरून तुमच्या आजूबाजूचे जेवढे, कारण तुमचा जनसंपर्क भरपूर असतो, जेवढे तुमच्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांना तुम्ही आवर्जून सांगा की या योजनेचा फायदा घ्या म्हणून। त्याच्यामध्ये काही मार्गदर्शन असतील तर मला तुम्ही नक्की करा। त्याच्यामध्ये आणखीन कुठल्या योजना आपल्याला ऍड करता आल्या तर ह्याही आम्ही पुढे जाऊन करतोय। इन्फ्रास्ट्रक्चर जेवढं वाढवू त्यानुसार आपल्याला या योजनामध्ये आणखी सोयी वाढवून घेता येतील। ही सर्वात महत्त्वाची बातमी होती आणि शिवजयंती सारख्या एवढ्या चांगल्या पवित्र मोक्यावर आपल्याला ही घोषणा करता आली हे मी माझं भाग्य समजतो। सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा मी स्वागत आणि आभार मानतो। धन्यवाद। जयंती साजरी करत आहेत, त्या निमित्ताने आज गॅलेक्सी हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हे आरोग्य शिबिर फक्त तपासणी आणि औषधं देणं नाही तर संपूर्ण चेकअप किंवा त्यासाठी ज्या टेस्ट वगैरे असणार आहेत ते सुद्धा परिपूर्ण करून देणार आहे। त्याचप्रमाणे शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या सुद्धा आपल्या या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये सुरू होत आहेत, कार्यान्वित होत आहेत। आणि आपण बघतो की आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग असेल, पेण असेल तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल किंवा अशा आरोग्य योजना राबवणाऱ्या ज्या शासनाच्या आरोग्य योजना आहेत ते राबवणारे हॉस्पिटल्स खूप कमी असतात आणि ती आज गॅलेक्सी हॉस्पिटलने आपल्या पेण सारख्या भागामध्ये आता सरांनी घोषणा केल्याप्रमाणे ह्या सुरू होते। निश्चितपणे पेण तालुका, ग्रामीण आणि आजूबाजूचा परिसर यांना निश्चित नागरिकांचा आरोग्याचा फायदा होणार आहे। तरी मी पण या निमित्ताने गॅलेक्सी हॉस्पिटल सर्व डॉक्टर स्टाफ आणि सर्व स्टाफना शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या योजनांचा, त्याचप्रमाणे हॉस्पिटलच्या मल्टीस्पेशालिटी सेवांचा जरूर लाभ घ्यावा एवढं मी सांगतो। आज महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून जे गॅलेक्सी हॉस्पिटलने जे आज शिबिर लावलेलं आहे ते म्हणजे आपल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत या योजना आपल्याला एवढ्या आवश्यकता आहेत की आपल्या या हॉस्पिटलमध्ये सर जेव्हा एखादा सामान्य नागरिक ॲडमिट होण्यासाठी येतो तर माझ्या माहितीनुसार सर आता आपल्याला माहिती आहे की हा हॉस्पिटल
एक गोरगरिबांसाठी हॉस्पिटल आहे, कारण की ज्यांच्याकडे धनादेश म्हणजे जे असतात ते आपल्या पेडमध्ये थांबतच नाही आहेत. आणि मग जेव्हा ही गरज आपल्याला जेव्हा लाभते तेव्हा आम्ही सुद्धा तुमच्या मदतीसाठी तुम्हाला विचारतो की सर आपल्या इथे या योजना वगैरे आहेत का. पण काही वेळेला आपल्या पेशंटना या योजनेसंदर्भात काही माहिती नसतं. पण आमची एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जेव्हा एखादा पेशंट आल्यानंतर त्याला पूर्णपणे माहिती देणं. आणि सर एक जी आपल्या आता तुम्ही वाचून दाखवले कुठले कुठले आजार आहेत त्याची एक लिस्ट बनवून इथे लावणं महत्त्वाचं आहे, कारण नंतर मग त्यांचा गैरसमज होतो काही आपल्या पेशंटचा आणि मग त्याच्यात वादविवाद निर्माण होतात. ते असं न होण्यासाठी एक आमची सूचना म्हणून म्हणजे तुमच्या